हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक अगेन. सो आजच्या एपिसोडमध्ये आपण प्रोटीनबद्दल डिस्कस करणार आहोत. सो अपूर्वा, जसं तू लास्ट एपिसोडमध्ये म्हणलीस की न्यूट्रिशन हा आस्पेक्ट खूप महत्त्वाचा असतो लाँग डिस्टन्स रनरसाठी, आणि जो माझ्या बाबतीत पण ट्रू होता जेव्हा मी स्विमिंग करायचो आणि आता रनिंग पण प्रॉमिनंटली करतो आहे. तर मग प्रोटीन्स हे जे आहे ते कसं लोकांच्या डाएटमध्ये महत्त्वाचं आहे आणि लाँग डिस्टन्स रनरसाठी काय हेल्पफुल आहे, काय हेल्पफुल नाही आहे. कारण आता आपण बघतो की बरेच लोक रादर दॅन फूड दे आर मुव्हिंग टुवर्ड्स द सप्लिमेंट्स. सो ते घेणं गरजेचं आहे का प्रोटीन शुड बी प्रॉमिनंटली फ्रॉम फूड? ओके, गुड क्वेश्चन रोहन. पण आय थिंक लेट्स फर्स्ट अंडरस्टँड बेसिक्स अबाउट प्रोटीन, की पहिले आपण हे समजून घेऊया प्रोटीन का महत्त्वाचं आहे. सो जनरली प्रोटीन जे असतं आपल्याला डाएटमध्ये ते एक्सरसाइजच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि हेल्थच्या दृष्टीने देखील महत्त्वाचं आहे. ओके, सो वी से प्रोटीन्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी. Protein is present everywhere from head to toe. Primarily we need protein for maintaining good health. आता डे टू डे आपल्या बॉडीचे जे काही फंक्शन्स आहेत ते व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला प्रोटीन पाहिजे, कारण तुझे डायजेस्टिव्ह ज्युसेस, एन्झाइम्स, हार्मोन्स, इम्युनिटी, हिमोग्लोबिन, एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ प्रोटीन. ओके ओके सेकंड प्रोटीन आपल्याला पाहिजे, दॅट इज फॉर मेंटेनन्स ऑफ बॉडी कॉम्पोजिशन. तू मसल हायपरट्रोफी करतोयस, तू फॅट मास लॉस करतोय, या दोन्ही सिच्युएशनमध्ये जे मेन न्यूट्रिएंट आपण मॅनिप्युलेट करतो डाएटमध्ये ते प्रोटीन आहे. नाव वन्स यू अचीव्ह मसल, नाव यू नीड टू मेंटेन देम. त्याच्यासाठी पण तुला प्रोटीनची हेल्प होते. सो ओव्हरऑल बॉडी कॉम्पोजिशनवर प्रोटीनचा खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे. अँड लास्टली स्पोर्ट्ससाठी आपले डेली जे वेअर टेअर रिपेअर आणि मसल रिमॉडेलिंग होतं त्याच्यासाठी प्रोटीन महत्वाचं आहे. आणि इंड्युरन्स एक्सरसाइजचे जे अडॅप्टेशन्स आहेत, एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रियल बायोजेनेसिस, डिनोव्हो सिंथेसिस ऑफ फंक्शनल प्रोटीन, मसल प्रोटीन सिंथेसिस एक्सेट्रा, ह्याच्यासाठी तुला तुझ्या डेली प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण करणं आवश्यक आहे. सो दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर प्रोटीन हे एक महत्वाचं मॅक्रोन्यूट्रिएंट आहे. आता प्रोटीन आपल्याला डाएटमधनं घ्यायचं आहे, सप्लिमेंटमधनं घ्यायचं आहे, दॅट व्हेरी मच डिपेंड्स अपॉन हाऊ मच प्रोटीन वी आर टार्गेटिंग. ओके, सो मग तू जे म्हणतेस की आता टार्गेटिंग आहे, मग ह्या रिक्वायरमेंट ज्या आहेत ह्या मला कशा कळणार की माझ्या बॉडीला एवढी रिक्वायरमेंट आहे? किंवा सपोज आता मी जसं म्हणलं की आता मी असं शिकलं की आय एम नॉट रनिंग ॲज अ प्रो रनर, राईट? आय एम रनिंग ॲज अ ॲमॅच्युअर, आणि मी ॲज अ फिटनेस म्हणून पळतोय. किंवा मोस्ट ऑफ दी रनर्स असतात त्यांचं टार्गेट असं पण असतं की दे आर रनिंग फॉर फॅट लॉस. सो त्यांच्यासाठी कशा रिक्वायरमेंट्स चेंज होतात किंवा काय घेतलं पाहिजे? कारण बरेच लोकांना आपण बघतो की मिसलिडिंग पण असतं, किंवा काही लोक म्हणतात की तुम्ही कार्ब्स टोटली बंद करा किंवा प्रोटीनचं एवढं प्रमाणात घ्या. या लोकांनी मी बघितलं की अशी काही लोक आहेत की बाबा दिवसाला 10 अंडी 12 अंडी असे प्रकार खाणारे आहेत. मग विच इज काइंड ऑफ गुड रिक्वायरमेंट फॉर प्रोटीन? म्हणजे कसं ॲनालाइज करावं की माझी रिक्वायरमेंट काय आहे अकॉर्डिंग टू माय नीड? ओके, सो प्रोटीन न्यूट्रिशनचं जर सायन्स वाचलं रोहन, तर तुझ्या एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक सिच्युएशननुसार आपल्याला प्रोटीन इनटेकच्या गाईडलाईन्स दिल्या आहेत. सो फर्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड द सिच्युएशन ऑफ आर रनर. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं तो कशा प्रकारचं ट्रेनिंग करतोय, त्याचं बॉडी कॉम्पोजिशन काय आहे, त्याचं बेसिकली मसल मास किती आहे जे तो रिक्रूट करतोय ट्रेनिंगमध्ये. ओके, दॅट वी हॅव टू अंडरस्टँड. हॅबिच्युअल प्रोटीन इनटेक काय आहे, ठीक आहे. काही काही सिच्युएशनमध्ये जसं तू म्हणलं की लोक इतके ओव्हरबोर्ड जातात की आपल्याला थोड्या रिक्वायरमेंट्स कमी कराव्या लागतात, बिकॉज यू आर नॉट युझिंग दॅट मच प्रोटीन. कारण तुमचं ट्रेनिंग लो इंटेन्सिटीज आहे, अँड यू आर कन्झ्युमिंग प्रोटीन लाईक अ बॉडी बिल्डर. हो, कारण कसं होतं की नंतर का म्हणतात की यार मी एवढा पळतोय आणि माझं वजन कमी होत नाही, राईट? बिकॉज कसं आहे, प्रोटीन ऑल्सो कम्स विथ एनर्जी, ना? इट कम्स विथ द कॅलरीज. प्रोटीन इज नॉट सिंगल. प्रोटीन फूड जे आपण खातो ते फूड मधनं पण आपल्याला भरपूर फॅट आणि कॅलरीज मिळतात. त्यामुळे आपण काय करतोय पहिले हे अनालाइज करणं आवश्यक आहे. सो रनर शुड अंडरस्टँड देअर डायटरी पॅटर्न अँड देअर ट्रेनिंग पॅटर्न. ओके, आणि इफ आय पुट ऑल द सायंटिफिक डेटा टुगेदर, I will say that for endurance sports, protein requirements ranges from 1.2 grams to 2 grams per kg body weight per day. So this is a broad scale. You have to adjust the dose डिपेंडिंग अपॉन तुझी सिच्युएशन काय आहे. ओके, आय गिव्ह यू फ्यू एक्झाम्पल्स म्हणजे तुझ्या लक्षात येईल. जसं तू म्हणाला की ॲमेच्युअर रनर आहे, ओके, आपण त्याला नोवाईस रनर म्हणूया. त्यांनी रिसेंटली मॅरेथॉन इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करायला सुरुवात केली. ही इज प्रिपेअरिंग फॉर अवर पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन. आणि म्हणूया की वीक मधनं तो 4 दिवस कॉन्करंट ट्रेनिंग करतोय. सो ही शुड स्टार्ट फ्रॉम द लोअर एंड. ओके, बिकॉज त्याची बॉडी अजून अडॅप्ट होतीये, त्याचा मसल मास अजून बिल्ड होत आहे. ही इज नॉट रिच्ड the peak fitness. So maybe 1.2 grams of protein per kg body weight per day is a good amount to start your protein journey.
ओके. विच इज अबाव युअर RDA, म्हणजे बेसलाईन प्रोटीन पेक्षा हे जास्त आहे. जास्त आहे. ओके, पण वी आर स्टार्टिंग फ्रॉम द लोअर एंड. जसं Okay. ट्रेनिंग वाढणार, फिटनेस वाढणार, मसल मास वाढणार, यू स्केल अप द प्रोटीन. ओके. ओके. सेकंड एक्झाम्पल आय गिव्ह यू. आपले जे रिक्रिएशनल रनर्स आहेत, अनेक वर्ष रनिंग करतायत आणि मॅरेथॉनमध्ये अनेक इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करतायत. लेट्स से दे आर ट्रेनिंग 2 days डुईंग रेजिस्टन्स ट्रेनिंग, ठीक आहे, वेट लिफ्टिंग अँड ऑल, आणि 4-5 days दे आर डुईंग रनिंग एक्सरसाइजेस. करेक्ट. So they should consume protein somewhere between 1.4 to 1.6 grams per kg body weight per day. सो त्याच्यामुळे त्यांच्या डेली ज्या काही रिकव्हरीच्या नीड्स आहेत त्या पण फुलफिल होतील आणि हेल्थच्या दृष्टीने पण त्या प्रोटीनचा त्यांना Okay. सपोर्ट मिळेल आणि त्यांचा जो काही बॉडी कॉम्पोजिशन आहे दे कॅन मेंटेन दॅट. पण मग हे कॉम्पोजिशन आपण जेव्हा बोलतोय काही ह्याची प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स आहेत का, आणि असं करताना आपण हे फूडमधनं घेऊ शकतो डायरेक्टली का? काय मला स्पेशलाइज, सपोज मी जर म्हणलं की बाबा माझा बऱ्याच लोकांचा असा एक फिलिंग आहे की बाबा, कारण ॲडव्हर्टाइजमेंटचं जग राईट, इट्स काइंड ऑफ इन्स्टा वर्ल्ड राईट नाव, आणि बऱ्याचशा ॲड्स असतात किंवा तुम्ही हे टाईपचं प्रोडक्ट घेतलं तर तुम्हाला एवढे प्रोटीन्स मिळतील, ते टाईपचं घेतलं तर तेवढे प्रोटीन्स मिळतील. सो शॅल दे गो फॉर दिस काइंड ऑफ प्रोडक्ट्स फर्स्ट, और त्यांनी सुरुवातीलाच पहिलं फूडला प्रेफरन्स दिला पाहिजे? काय तुझे काय थॉट्स आहेत, मी ॲज अ स्पेशलिस्ट राईट? मला असं वाटतं ऑलवेज यू शुड गो विथ फूड फर्स्ट अप्रोच. पुश युअर सेल्फ टू ईट प्रोटीन फ्रॉम नॅचरल सोर्सेस. आणि जर तुम्हाला वाटलं की बियॉन्ड दिस आय कांट ईट, सो देर इज अ गॅप क्रिएटेड बिटवीन युअर रिक्वायरमेंट ओके अँड युअर इनटेक, सो यू आर नॉट एबल टू मॅच दोज एंड्स. मग ती जी गॅप आहे ती आपण मग सप्लिमेंटच्या मदतीने भरून काढू शकतो जर गॅप असेल तर. पण मग ती कळणार कशी मला की गॅप कशी होती? एक्झॅक्टली. त्याच्यासाठी फर्स्ट आहे की तुमची रिकव्हरी होणार नाही. That is the first sign. Exactly. Second, there will be a muscle soreness. There will be a muscle fatigue. आणि सकाळी उठल्यानंतर you are feeling tired. You are not feeling की मी आज रिकवर्ड आहे, मी एनर्जेटिक आहे, नाव आय कॅन रन. बिकॉज हे सगळे रन्स अर्ली मॉर्निंग असतात, राईट? त्यामुळे उठल्यानंतर दॅर हॅज टू बी सेन्स ऑफ फ्रेशनेस की ओके आय एम रेडी फॉर द रन, आय एम रेडी फॉर द टास्क. ते तुम्हाला वाटणार नाही. इट विल अफेक्ट युअर स्लीप क्वालिटी आणि ओव्हरऑल देर विल बी अ सस्टेन फटिक इन युअर बॉडी इफ यू आर नॉट मीटिंग युअर प्रोटीन रिक्वायरमेंट. आणि मॅरेथॉनमध्ये इट इज नॉट जस्ट प्रोटीन, आपला फोकस कार्बोहायड्रेट वरती पण आहे, बिकॉज दॅट इज द मेन न्यूट्रिएंट विच इज प्रोव्हाइडिंग एनर्जी टू आर एक्सरसाइजिंग मसल्स. Muscles are made up of protein. Exactly. Okay, but to run those muscles, कार्बोहायड्रेट आहे जे एनर्जी प्रोव्हाइड करते. सो कार्बोहायड्रेट आहे बॅटरी आणि प्रोटीन हे मशीन आहे. तो मशीन आणि बॅटरी एकत्र आल्याशिवाय तू परफॉर्म नाही करू शकत. बरोबर. सो जेव्हा कोणी म्हणतं की मला फटीक होतोय, ॲज अ न्यूट्रिशनिस्ट फर्स्ट आय इन्व्हेस्टिगेट हाऊ मच कार्बोहायड्रेट इज कन्झ्युमिंग. ओके. देन माय सेकंड प्रेफरन्स टू अंडरस्टँड की त्याच्या प्रोटीन रिक्वायरमेंट्स पूर्ण होत आहेत का नाही. सो बोथ द थिंग्स मॅटर. सो काही सिम्पटम्स असतात त्याच्यावरनं आपण गेज करू शकतो आणि आपल्याला रनरचा डायटरी रिकॉल मागवावा लागतो टू अंडरस्टँड की तो एक्झॅक्टली काय करतोय. डायटरी रिकॉल यू हॅव टू कम्पेअर विथ एक्सरसाइज रेजिम. किती तास ट्रेनिंग करतोय, कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग करतोय. कारण मी असंही ऑब्झर्व केलंय वर्किंग आवर्स किती आहेत, वर्किंग आवर्स किती. आणि मी दुसरं ऑब्झर्व केलंय की दे आर प्रिपेअरिंग फॉर अ मॅरेथॉन बट दे आर ट्रेनिंग लाईक अ बॉडी बिल्डर. ओके. दे आर लिफ्टिंग सो मच वेट बिकॉज जिमिंग इज ऑल्सो इन ट्रेंड. हो बरोबर. मग तुमचं काय स्पोर्ट आहे आणि तुमचं काय ट्रेनिंग आहे तेच मिसमॅच होत असेल, बरोबर, तर मग तुम्हाला तो जो बेनिफिट किंवा तो इम्प्रूव्हमेंट रनिंग मध्ये अपेक्षित आहे ती दिसून येणार नाही. एक्झॅक्टली. So you have everything matters and you have to investigate. So go to a nutritionist. Yes. She will guide you better. Again, thank you very much, अपूर्वा. तू न्यूट्रिशनबद्दल खूपच चांगली इन्फॉर्मेशन दिलीस आणि आय होप ज्यांना कोणाला काहीही डाऊट्स असतील सो दे कॅन पुट देअर डाऊट्स अँड क्वेश्चन्स इन आवर कमेंट सेक्शन अँड वी विल मीट इन आवर नेक्स्ट एपिसोड. थँक्यू अगेन. Thank you.